येत्या महाटेट सरावासाठी आपण 14 डिसेंबर 2014ला झालेल्या पेपरमधील परिसर अभ्यास हा पेपर 1 मधील परिसर अभ्यासचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर चला पाहूया. ओल्ड PYQs किंवा हे जुने प्रश्न तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे, कारण याच धर्तीवर TETमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे जुन्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणे खूप खूप गरजेचे आहे. चला तर पाहूया. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 वृद्धी असंलग्न. आता इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याविषयीची संपूर्णतः माहिती मिळणार आहे. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? तर लाकूडला बघा एकदम कमी वेळ लागतो, तर थर्मोकॉल नष्ट होण्यासाठी खूप कालावधी लागतो. त्यामुळे पर्याय 1 थर्मोकॉल व लाकूड असे याचे काय येणार आहे? उत्तर येणार आहे. पुढचाच प्रश्न पाहूया. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली याचा परिणाम होत नाही, हे योग्य आहे. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे, तर ब हे काय आहे? चूक आहे. त्यामुळे अयोग्य हे याचे योग्य उत्तर येणार आहे. 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर सुरुवातीला त्याची घनता वाढते, परंतु नंतर ती कमी होते. हे काय आहे? हा परिणाम दिसून येतो आणि हे पाण्याचे असंगत आचरण आहे. पुढचं पहा. 125 नंबरचा प्रश्न. सामान्यतः अणु विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. काय म्हटलेत? अणु विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो, याचे योग्य कारण काय? तर प्रोटॉनची संख्या ही इलेक्ट्रॉनच्या संख्या इतकी असते, हे याचे कारण आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय 4. नेक्स्ट पहा. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय 4 निलगिरी तेल. नेक्स्ट पहा. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? तर या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात, ते शीत रक्ताचे प्राणी नसतात, ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर पर्याय 4 हे काय? जरायुज पद्धतीतील प्राण्यामध्ये वैशिष्ट्य आढळत नाही, तर काय? ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. पुढे पहा. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या म्हटलीत? तर अ आणि क तरुण भारत संघ, पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा. पर्याय 1 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. पुढे पहा. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते, त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? हायड्रोजन मुक्त होतो, ऑक्सिजन मुक्त होतो, अभिक्रियाकारकाचे ऑक्साइड्स तयार होतात, काय? अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. तर पर्याय 2 ह्याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? चुकीचे शोधायचे आहे. संप्रेरकाचे रक्तात मिसळणे, खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत, तर हो. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत. बरोबर. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया आहे, तर नाही, ही अनैच्छिक क्रिया नाही, ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. पुढचं पहा. बोटाला सुई टोचली की ऐग हा उद्गार तोंडातून निघतो, ही सुद्धा काय आहे? प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय 3. या ठिकाणी काय पाहिजे होतं? अनैच्छिक क्रिया नसून तिथं प्रतिक्षिप्त क्रिया असे तिथं द्यायला हवे होते. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते, हे याचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे.
सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. तर बघा, सरडा, साप, पाल किंवा मासे, सर्व प्रकारचे मासे हे शीत रक्ताचे प्राणी आहेत आणि ते काय, सभोवतालच्या तापमानानुसार त्यांच्या शरीराच्या तापमानावर ते नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे ब चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाच्या ह्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय 1 फक्त अ योग्य. 133 नंबरचा प्रश्न पहा. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहने हे उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण आहे. कंदिलाची वात तेवत राहणे हे सुद्धा आहे. सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे ह्याला म्हणतात प्रारण. म्हणजे कोणत्याही माध्यमाशिवाय सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचते त्याला म्हणायचं प्रारण. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य येणार आहे पर्याय 3. म्हणजे चौथा पर्यायाचा शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे हे सुद्धा काय नाही, उदाहरण आहे उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे. नंतर पहा, तुम्हाला उष्णतेच्या संक्रमणाच्या तिन्ही पद्धती समजून घ्यायच्या आहेत. अभिसरण, प्रारण, वहन. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? आयोडीन हा अधातू आहे. आयोडीनला चकाकी असते. अधातूंना सहसा चकाकी नसते. आयोडीन हा धातू आहे. तर पहा, योग्य विधाने निवडायची आहेत. तर ड चुकलेला आहे. पहा, आयोडीन हा धातू नाही आहे. आयोडीन हा अधातू आहे. त्यामुळे पर्याय 3 मधील अ, ब आणि क योग्य असं दिलेले आहे. तेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. 135 नंबरचा प्रश्न पहा. विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. हे खालील पर्यायापैकी कशाचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4 प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययन दर्शन. नेक्स्ट पाहूयात. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? पोपच्या प्रेरणेने कॅथॉलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य म्हणजेच काय? प्रतिधर्म सुधारणा चळवळ. पुढे पहा, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन. वाचनालयातील चळवळ. विधवा विवाहाचा पुरस्कार. लोकहितवादी या टोपण नावाने लेखन. तर पहा, दिग्दर्शन हे काय साप्ताहिक नव्हते. हे मराठी भाषेतील पहिले मासिक होते जे 1 मे 1840ला सुरू करण्यात आले. आणि हे कुणी सुरू केले होते? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यामुळे पर्याय 1 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. नंतर पहा, त्यांनी शतपत्रांचे लेखन शतपत्रांचे लेखन केलेले होते गोपाळ हरी देशमुखनी लोकहितवादी या टोपण नावाने. तर ते कोणत्या? प्रभाकर या साप्ताहिकामध्ये. हे सुद्धा महत्त्वाचे आहे आणि याविषयीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट पहा, संस्था किंवा संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? संस्था आणि संस्थापक. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, ह्याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न आलेले आहेत. संस्था आहेत हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, आझाद हिंद सेना, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आणि इंडिया हाऊस. तर इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा 5 नंबर येते. आता 5 नंबर दोन्हीमध्ये आहे. तर दोन्हीपैकी कोणता? तर तुम्हाला सर्व माहीत नसेल आणि ह्याच्यातील 1-2 संस्था व त्यांच्या जर संस्थापक माहीत असतील तर तुम्ही योग्य जोडी ओळखू शकता. आणि आता तुमच्याकडे अजून वेळ आहे, तुम्ही हे सर्व सविस्तर अभ्यासायला हरकत नाही. तर या ठिकाणी आणखीन एक म्हणजे पहा, हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन सचिंद्रनाथ सन्याल. पर्याय 2 हे सुद्धा योग्य आहे. नंतर ब ला पहा, आझाद हिंद सेना 1 रास बिहारी बोस आणि अ जे आहे अ ला 4 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन चंद्रशेखर आझाद. अशा प्रकारे पर्याय 4 ह्याचं योग्य उत्तर आहे.
तर तुम्हाला व्यवस्थितरित्या या संस्था संघटनेच्या संस्थापक व त्यांची इसवी सनसुद्धा तुम्हाला सालसुद्धा पाठ करायची आहे. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? बोधचिन्ह झेप घेणारा वाघ, पर्याय 4. स्वराज्याचे शत्रू आणि त्याच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? शाहिस्ता खान, फिरंगोजी नरसाळा, दौलत खान, मुरारबाजी, बहलोल खान, प्रतापराव गुजर, सिद्दी मसूद, बाजीप्रभू देशपांडे. तर पर्याय 2 हे याचे योग्य उत्तर आहे, कारण दौलत खान हा शत्रू नसून मित्र होता. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, टिमटिम राणी, भद्रकाली कोपली. तर याचं योग्य उत्तर आहे महाराणी ताराबाई. आणि याच्याविषयीची माहिती तुम्हाला इयत्ता 4च्या व 7वीच्या पुस्तकामध्ये सविस्तररित्या दिलेली आहे. पुढचं पहा. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता प्राणी किंवा कोणते प्राणी आहेत? तर सिंह, घोडा, बैल हे तिन्ही प्राणी का आहेत? आपल्या राजमुद्रेवर आहेत. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? तर कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे, हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा. 144 नंबर. पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? तर गावातील सर्व आभारवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात, हे चुकीचे विधान आहे. कारण ग्रामसभा हे काय आहे? 18 वर्षावरील आणि जे प्रौढ व्यक्ती असतात त्याच्यामध्ये आबालवृद्ध नसतात, यांची काय असते? ही सभा असते, जी वर्षातून 2दा होते. ग्रामपंचायत. नंतर पहा. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 मछलीपट्टण. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? सातपुडा अस्तंबा, अरवली गुरुशिखर, पश्चिम घाट अनायमुडी, हिमालय केटू. आणि याचे योग्य उत्तर आहे सातपुडा अस्तंबा. नेक्स्ट पहा. प्रमाण वेळेनुसार गिनी शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 मंगळवार पहाटेचे 3:30. कारण ग्रीनिच या शहरात आपले जे 0 रेखांश जाते त्याच्यावर जागतिक प्रमाण वेळ ठरते आणि त्याच्या अधिक 5.5 तास आपण पुढे आहोत. त्याच्यात अधिक 5.5 तास केला की आपल्या भारताची वेळ आपल्याला कळते. पुढे पहा. सातपुडा गुजरात, पाल टिमटिम. तर पाल महाराष्ट्र, पर्याय 1. भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? तर भूषण हे काय झाले? संगणक अभियंता आहे, म्हणून पर्याय 4 चतुर्थक व्यवसाय ठरणार आहे याचा संगणक अभियंता. पुढचं पहा. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? राष्ट्रीय उद्याने तुम्हाला पाहावे लागणार आहेत, तसेच अभयारण्य सुद्धा. आणि पर्याय 3 ह्याचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया. अशा प्रकारे आपण 14 डिसेंबर 2014ची ही क्वेश्चन पेपर पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काही तुमच्या काही म्हणजे अडचणी असतील तर नक्की कमेंट करा, किंवा तुम्हाला काही व्हिडिओविषयी वाटत असेल, व्हिडिओ चांगला वाटला किंवा कसा वाटला हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.